नमस्कार. नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज या ठिकाणी मी एक पदार्थ सांगणार आहे आणि तो पदार्थ जर आपण व्यवस्थित मी सांगितलेल्या वेळात जर खाल्लात तर तुम्हाला 4 आजारांपासून कायमस्वरूपी सुटका होणार आहे. होय मित्रांनो, 4 आजारांपासून मुक्त करणारा तोच हा पदार्थ आहे. याला आपण गूळ म्हणतो, जॅगरी म्हणतो. हा गूळ जो आहे, हा गूळ जर आपण सकाळी उठल्याबरोबर जर खाल्लात आणि त्याच्यावर 1 ग्लास जर कोमट पाणी पिलात तर आपल्याला गॅस, बद्धकोष्ठता, आंबट पाणी, मळमळ, पोट साफ होणे याच्या सर्व समस्या असतील ह्या अगदी मुळापासून नष्ट होतील. आयुष्यभरात तुमच्याकडे कधीच या समस्या पुन्हा डोकावून सुद्धा पाहणार नाही. आपण जर जेवणानंतर 10 मिनिटांनी जर गुळाचं सेवन केलं, संध्याकाळी झोपण्यापूर्वी जेवणानंतर 10 मिनिटानंतर जर गुळाचं जर सेवन केलं तर आपलं रक्त शुद्ध होणार आहे, पोट साफ होण्याची समस्या आपली निकाली निघणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपलं जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचन होणार आहे. अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी संध्याकाळी झोपण्यापूर्वी गुळाचा एक खडा तोंडामध्ये टाकायचा आणि थोड्या वेळानंतर कोमट पाणी पिऊन घ्यायचं आहे. यामुळे रक्त शुद्ध होणार आहे. ॲसिडिटीची समस्या तुमची कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. मळमळ असेल, पोट गच्च होणे असेल, या सर्व समस्या तुमच्या या गुळाच्या एका खड्यामुळे संपुष्टात येणार आहे. तुम्हाला खोकल्याची समस्या असेल, कफाची समस्या असेल तरीसुद्धा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी जर गुळाचा एक खडा आणि त्याच्यावर जर कोमट पाणी पिलात तर तुमचा खोकल्याची जी समस्या असेल, कफाची जी समस्या असेल ती कायमस्वरूपी संपुष्टात आलेली असेल. परंतु मित्रांनो, गूळ खाताना तो शक्यतो ऑर्गॅनिक असावा. म्हणजेच हा पिवळसर रोज रंग आलेला आहे, याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण आहे. परंतु माझ्याकडचा गूळ सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे संपलेला असल्यामुळे मी तुम्हाला हा गूळ दाखवत आहे. तुम्ही काळसर रंगाचा ऑर्गॅनिक जो गूळ असतो त्या गुळाचं सेवन या ठिकाणी करायचं आहे. सलग जर तुम्ही 21 दिवस जर सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही गुळाचं जर व्यवस्थित प्रमाणे सेवन जर केलं तर तुमची पचन शक्ती जी आहे ती पचनशक्ती, काहीही पचवण्याची ताकद तुमच्या पचनशक्तीमध्ये येणार आहे. जळजळ, मळमळ असेल ही सर्व तुमची कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. रक्तशुद्धीची समस्या असेल, रक्त शुद्ध होणार आहे. रक्त शुद्ध झाल्यामुळे तुमचे जे त्वचा विकार असतील ते त्वचा विकार संपुष्टात येणार आहेत. तसेच याच्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमचा HBची जी लेवल आहे ती HBची लेवलसुद्धा व्यवस्थित होणार आहे. काही लोकांचा गैरसमज आहे की डायबिटीस असलेल्या लोकांनी जर गूळ खाल्ला तर त्यांचं शुगर, रक्तातील शुगर वाढते, रक्तातील साखर वाढते. तर तो त्यांचा गैरसमज आहे. ज्यांना शुगर असेल त्यांनी सुद्धा गुळाचं जर सेवन केलं तर त्यांची शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते. म्हणूनच होय मित्रांनो, तुम्ही सलग जर 21 दिवस जर या गुळाचं जर सेवन केलं, कोमट पाणी जर पिलात तर तुमचं होय मित्रांनो तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे. तुमची अतिरिक्त जी चरबी आहे ती चरबी कमी होणार आहे आणि तुमचं पर्यायाने वजन कमी होणार आहे. तुमचं जे शरीर आहे ते शरीर हे निरोगी बनणार आहे. मित्रांनो, सलग 21 दिवस याचा वापर करा आणि तुम्हाला जो काय अनुभव येतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणजेच त्याचा सर्व लोकांना उपयोग करता येईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ, हा विषय जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच आमचा चॅनल जर अद्याप तो सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच त्याच्यासमोर बेल बटन आहे, ते बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. म्हणजेच आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भेटत जातील. नवीन विषयाचा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर.